करोना संसर्गाची तीव्रता कमी होत नाही तोच पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला आहे. राज्यातील हा पहिला रुग्ण ठरला आहे. एका 50 वर्षाच्या महिलेला या विषाणूची लागण झाली. त्यामुळे तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बेलसर गावातील एका 50 वर्षाच्या महिलेस झिका विषाणू आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेने दिला. 2 जुलैपर्यंत पुण्यात झिकाच्या 6 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यात आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. आता पुण्यात झिकाच्या रुग्णांची संख्या 7 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी 2 रुग्ण गर्भवती महिला होत्या. 7व्या प्रकरणात महिलेच्या अंगावर पुरळ उठल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने चिंता व्यक्त करत सावध राहण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. पावसाळा आला की डेंग्यू आणि झिका व्हायरसचा धोका वाढतो. अशात खूप काळजी घेणं गरजेचं आहे. अशात झिका व्हायरसची लक्षणं काय आहेत आणि यापासून बचावासाठी काय उपाय करावे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी समीक्षा देशमुख. तुम्ही पाहताय दैनिक सागर. झिका विषाणू म्हणजे काय? युगांडाच्या झिका जंगलात 1952 साली पहिल्यांदा झिका व्हायरस सापडल्याची नोंद आहे. त्यावेळी माकडांमार्फत माणसांना व्हायरसची लागण झाल्याचं सांगितलं जातं. एडिस डासांमुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया विषाणू देखील पसरतात. पण हा आजार जीवघेणा नाही. मात्र 3 महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. बाळांमध्ये मायक्रोसेफॅली हा दुर्मिळ दोष निर्माण होऊ शकतो. या बाळाचं डोकं जन्माच्या वेळी लहान असू शकतं. झिका हा विषाणू पसरतो कसा? झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते. त्यानंतर ते डास इतर लोकांना चावल्यानं विषाणू पसरतो. लैंगिक संबंधातूनही हा व्हायरस पसरू शकतो. तसंच ब्लड ट्रान्सफ्युजन मधूनही झिका व्हायरस पसरण्याची शक्यता असते. झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत? एडिस इजिप्टी नावाच्या डासामुळे झिका व्हायरसचा संसर्ग होतो, जो सहसा दिवसा सक्रिय असतो. झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर या आजाराची लक्षणे 3 ते 14 दिवसांमध्ये निदर्शनास येतात. ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यातील बुबुळाच्या पुढील भागांमध्ये जळजळ होणे, स्नायूदुखी, सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळतात. झिका व्हायरसवर उपचार कोणते करावे? झिका व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाहीये किंवा कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाला डॉक्टर ताप किंवा डोकेदुखीसाठीच्या औषधाची शिफारस करतात. तसंच अधिक आराम करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे पावसाळ्यात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की सांगा.